नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या डेली नोकरी अपडेट्स या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत केंद्रीय गुप्तचर विभाग म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरो IB मध्ये निघालेल्या भरतीविषयी संपूर्ण माहिती. तर IB मध्ये बघा, ग्रुप C या पदासाठी 394 जागांसाठी भरती निघाली आहे. इथे तुम्हाला पे स्केल जास्तीत जास्त 81,100 रुपये भेटणार आहे. नोकरी ठिकाण संपूर्ण भारतात राहणार आहे. त्यासाठी पात्रता वयोमर्यादा काय असणार आहे ते आपण व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेऊया. तर बघा, आपण आलो आहोत इंटेलिजन्स ब्युरोच्या या ऑफिशियल PDF वर. तर इथं बघा, ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 और टेक एक्झामिनेशन 2025 साठी या पदासाठी भरती निघालेली आहे. तर इथे बघा, MHAच्या वेबसाईटवर बघा www.mha.gov.in किंवा NCS पोर्टलच्या www.ncs.gov.in या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. या ठिकाणी बघा डिस्क्रिप्शन ऑफ पोस्ट. इथे बघा क्लासिफिकेशनमध्ये जनरल, सेंट्रल सर्व्हिस, ग्रुप C नॉन गॅझेटेड नॉन मिनिस्टरियल. तर पे स्केल बघा लेवल 4 नुसार 25,500 ते 81,100 रुपयेपर्यंत तुम्हाला मिळणार आहे. तसेच सेंट्रल गव्हर्नमेंटचे अलाउन्सेस इथं भेटणार आहे. इथं नोटच्या ठिकाणी बघा स्पेशल सिक्युरिटी अलाउन्स ॲट 20% बेसिक पे इन ॲडिशन टू अदर गव्हर्नमेंट अलाउन्सेस. म्हणजे इतर जे काही गव्हर्नमेंटचे अलाउन्सेस असतात त्यांच्यापेक्षा 20% जास्त बेसिक पे तुम्हाला इथं पे स्केल भेटणार आहे. तर इथं बघा कॅश कम्पेसेशन इन ल्यू ऑफ ड्युटी परफॉर्म ऑन हॉलिडे सब्जेक्ट टू अ सीलिंग ऑफ 30 डेज म्हटलेलं आहे. नंबर ऑफ वॅकन्सीजमध्ये बघा UR साठी 157 जागा, EW साठी 32 जागा, OBC साठी 117 जागा, SC साठी 60 जागा, ST साठी 28 जागा, असे टोटल 394 पदांसाठी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये भरती निघाली आहे. या ठिकाणी बघा क्वालिफिकेशन दिलेलं आहे. बघा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इन द फील्ड्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन और इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन और electrical and electronics or information technology or computer science or computer engineering or computer applications from a government recognized university or institute किंवा काय म्हटले बॅचलर डिग्री इन सायन्स विथ इलेक्ट्रॉनिक्स और कम्प्युटर सायन्स और फिजिक्स और मॅथमॅटिक्स फ्रॉम अ गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट. तसंच बघा बॅचलर्स डिग्री इन कम्प्युटर ॲप्लिकेशन्स इथं तुम्हाला मागितलेलं आहे. तर या ठिकाणी बघा एज लिमिट दिलेलं आहे. तर एज लिमिट इथं बघा SC ST कॅटेगरीसाठी बघा 5 वर्षाचे एज लिमिट दिलेलं आहे. OBC कॅन्डिडेट्ससाठी बघा 3 वर्षाचे एज लिमिट दिलेलं आहे. या ठिकाणी बघा अप्पर एज लिमिट इज रिलॅक्सेबल फॉर डिपार्टमेंट कॅन्डिडेट्स अप टू 40 years ऑफ एज हू हॅव रेंडर्ड 3 years ऑफ रेग्युलर अँड कंटिन्युअस सर्व्हिस. म्हणजे बघा जे आधी 3 वर्ष सर्व्हिस करत आहे त्यांच्यासाठी बघा 40 वर्षापर्यंत इथं एज रिलॅक्सेशन भेटलेलं आहे. आणि हे एज रिलॅक्सेशन कोणासाठी बघा, ज्यांनी आधी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सिव्हिलियन एम्प्लॉईज म्हणून आधी काम केलेलं असेल त्यांच्यासाठी हे 40 वर्ष एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. बाकीचे जे कोणी आहे ज्यांनी PSUमध्ये किंवा ऑटोनॉमस किंवा स्टॅच्युटरी बॉडीजमध्ये जर जॉब केला असेल तर ते इथं ग्राह्य धरलं जाणार नाही. इथे बघा द एज लिमिट इज रिलॅक्सेबल अप टू एज ऑफ 35 years फॉर युअर कॅन्डिडेटसाठी 35 वर्ष, OBC साठी 38 वर्ष, SC ST कॅटेगरीसाठी बघा 40 वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन आहे. स्पोर्ट्स पर्सनसाठी बघा 5 वर्ष वाढीव एज रिलॅक्सेशन भेटत आहे. तर या ठिकाणी बघा स्कीम ऑफ एक्झामिनेशन इथं दिलेलं आहे. तर बघा Tier 1 मध्ये तुमची ऑनलाईन एक्झाम ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ 100 प्रश्नाची घेतली जाणार आहे. ती कशावर घेतली जाणार आहे बघा, जनरल मेंटल ॲबिलिटी 25% आणि काही कॉम्बिनेशन ऑफ सब्जेक्ट्स ॲज इसेन्शियल क्वालिफिकेशन्स 75%. ते 2 तासासाठी तुमची एक्झाम घेतली जाणार आहे. Tier 2 मध्ये बघा फील्ड टेस्ट घेतली जाणार आहे. ती 30 मार्काची घेतली जाणार आहे. आणि Tier 3 मध्ये इंटरव्ह्यू किंवा पर्सनॅलिटी टेस्ट घेतली जाणार आहे. ते 20 मार्काची घेतली जाणार आहे. तर या ठिकाणी बघा सिटी ऑफ एक्झामिनेशन दिलेलं आहे. तर बघा इथे बघा भरपूर स्टेट दिलेलं आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्यात बघा अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई किंवा मुंबई महारिजन, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्हा केंद्रावर तुमची एक्झाम घेतली जाणार आहे. आता या ठिकाणी बघा सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट्स बघा, तर तुम्ही 5 सिटीज एक्झाम सेंटर म्हणून सिलेक्ट करू शकता. तर बघा या एक्झामला निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे. तर बघा इथं 1/4 मार्क फॉर इच रॉंग ॲन्सर. एका चुकीच्या प्रश्नाला तुमचे 0.25 हे मार्क कटणार आहेत. इथे बघा 100 पैकी कट ऑफ मार्क्स दिलेले आहे. तर बघा UR साठी 35, OBC साठी 34, SC ST साठी 33, EW साठी 35. बघा या कॅटेगरी वाईजनुसार तुम्हाला 100 पैकी इथं कमीत कमी कॅटेगरी वाईजनुसार मार्क पाडणे इथं आवश्यक आहे. या ठिकाणी बघा तुम्ही जर Tier 1 एक्झाममध्ये जर क्वालिफाय झाला तर तुमची स्किल टेस्टसाठी
निवड केली जाणार आहे आणि इथं पर्सनल इंटरव्ह्यू बघा, जेवढे नंबर ऑफ वॅकन्सीज आहे त्याच्या 5 पटीनं तुम्हाला इंटरव्ह्यूला इथं बोलवलं जाईल. ऑनलाईन रजिस्ट्रेशन बघा 23/8/2025 रोजी चालू झाले आहे. क्लोजिंग डेट बघा 14/9/2025. तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन MHA च्या वेबसाईटवर बघा www.mha.gov.in किंवा NCS पोर्टलच्या बघा www.ncs.gov.in या त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर करावं लागेल. एक्झामिनेशन फी बघा ऑल कॅन्डिडेटसाठी बघा 550 रुपये. UR EWS OBC या कॅटेगरीसाठी बघा एक्झामिनेशन फी 100. रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस 550, टोटल 750 रुपये तुम्हाला इथं एक्झाम फी भरायला लागणार आहे. CST कॅन्डिडेटसाठी बघा female candidates and those ex-servicemen who are eligible for reservation are exempted from payment of examination fee. म्हणजे बघा SC/ST कॅन्डिडेट किंवा फिमेल कॅन्डिडेट ex-servicemen आहे त्यांना इथं परीक्षा फी लागणार नाही आहे. तर बघा मित्रांनो, ही होती माहिती केंद्रीय गुप्तचर विभागातील 394 पदांच्या भरतीविषयी. ही संधी चुकू नका. अधिक नोकरी अपडेटसाठी तुम्ही माझ्या डेली नोकरी अपडेट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.